श्री स्वामी समर्थ. अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया. आजच्या या दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्ण अवतार. स्वामी प्रकट कसे झाले, त्यानंतर स्वामींनी कोणत्या लीला केल्या, त्याचबरोबर स्वामींच्या अवतार कार्यातील ठराविक गोष्टी, या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ साधारणतः इसवी सन 1459 मध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गांगनापुरात पादुका स्थापन केल्या. त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून कर्दई वनात अदृश्य झाली. त्या कर्दई वनात 300 वर्ष तपस्या केली. त्याच काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूड तोड्याच्या कर्दई वनामध्ये लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार लागली. मग क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होय. आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाली, त्यामुळे या विचाराने उद्धवाला खूप दुःख झाले व भयही वाटू लागली. पण भक्तांसाठी मातास असलेल्या महाराजांनी उद्धवाला आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरी प्रयाण करत करत ते कलकत्त्याला गेले. तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. त्यानंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत उत्तरेकडून दक्षिणेकडे आले. वेगवेगळे चमत्कार करून भक्त समूह जमवणे हा त्यांचा स्थायी भाव. स्वामी समर्थांचे वर्तन हे असे चमत्कारिक होते जे सामान्य माणसांच्या अकलना बाहेरचे होते. त्यांचे विचार आणि वर्तन अगदी अवधूतासारखे होते. रागीट स्वभावाचे आणि उन्मत वृत्तीचे स्वामी समर्थ होते. लोक त्यांना घाबरत असत. स्वामी दिसायला मात्र अतिशय रेखीव होते. भव्य कपाळ, सरळ नाक, रुंद चेहरा, भस्मलेपन स्वामी करायचे. दिवसातून 2दा आंघोळ करत असत. त्यांना गाय आणि कुत्रा फार आवडे. स्वामीमुळेच महाराष्ट्रात दत्त उपासना खूप वेगाने पसरली. त्यांना रोज भेटायला जवळजवळ 1500 लोक येत असत. त्यांना उपदेश करत ते जवळपास संपूर्ण आयुष्य अक्कलकोटमध्ये राहिले आणि त्यामुळे त्यांना अक्कलकोट स्वामी असे सुद्धा नाव रूढ झाले. त्यांना दिगंबर बुवा असेही म्हणत. ते अनेक चमत्कार करत, जसं की शूद्रास पुत्र प्राप्ती करून दिली, यवनास आत्मज्ञान दिले, बाबाजी ब्राह्मणाच्या कोरड्या विहिरीला पाणी आणले, रामदास स्वामी बुवांचे गर्वहरण केले. तसेच अनेक चमत्कार करत त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. आता स्वामींचे भक्त हळूहळू वाढत असत. त्यांच्या भक्तांपैकी बाळप्पा आणि चोळप्पा हे अतिशय स्वामींचे जवळचे भक्त. स्वामींच्या भक्तांनी त्यांच्या पादुकांची ठिकठिकाणी स्थापना केली आणि स्वामींचे मठही बऱ्याच ठिकाणी उभारले. चोळप्पावरती विशेषतः स्वामींचे खूप प्रेम होते. त्यांच्याकडे स्वामी राहत होते. श्रीदत्त अवतारापैकी स्वामी समर्थांचा अवतार खूप महत्त्वाचा आहे. श्रीदत्त क्षेत्रापैकी अक्कलकोट येथे समर्थांची समाधी व पादुका आहेत. श्री क्षेत्र अक्कलकोट येथे लाखो भक्त येतात व त्यांच्या दुःखातून व संकटातून मुक्त होतात. रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र शके 1800 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी आपल्या अवतार काळाची समाप्ती केल्याचे नाटक केले व त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानी समाधीस्थ करण्यात आले व स्वामी पुन्हा कर्दई वनात गुप्त झाले. स्वामी चरित्राचा हा थोडासा आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतला आहे. स्वामी समर्थांची ही माहिती आपल्यास आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.